सकाळपासून भुसावळ येथील जामनेर रोडवरती अनेस गॅस एजन्सी या गॅस एजन्सीवरती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। या गर्दी कशासाठी आहे आणि किती सिलेंडर इथे आलेले आहे आणि कसं वाटप होत आहे, आपण इथले जे मॅनेजर आहे आपण त्यांच्याशी बोलूया। सर, मला हे सांगा, आज सकाळपासून आपल्या इथे गर्दी दिसत आहे आणि वाटप कसं होत आहे? आपल्याकडे सिलेंडरचा स्टॉक भरपूर आहे। जे ग्रामीण भागातले लोक आहे किंवा ज्यांच्याकडे एक सिलेंडर आहे, तर वरिष्ठांच्या परवानगीने आपण त्यांना थोडं शॉप डिलिव्हरी देण्याचा विचार केलेला आहे। कारण आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे आणि पेंडिंग आपल्याकडे काही विशेष जास्त नाही आहे। पण जी किरकोळ पेंडिंग आहे ती आपण होम डिलिव्हरी करतो आहे। पण जे ग्रामीण भागातले किंवा एक सिलेंडर ज्यांच्याकडे त्यांना आपण इथे देतो आहे। पण OTP ज्याच्याकडे असेल आपण त्यालाच देत आहे, बाकी इतरांना कोणाला देत नाही आहे। आणि दुसरं आपलं जे KYC बद्दल लोक नागरिक इथे येत आहे, ज्यांची KYC नाही झालेली आहे त्यांना गॅस सिलेंडर भेटत नाही आहे, काय ती? नाही, KYC ज्यांची झालेली नाही त्यांना वरिष्ठांकडून आदेश आहे की त्यांचं KYC करून तुम्ही त्यांना सिलेंडर देऊ शकता। मग त्यांचं आपण लगेच KYC करतो आणि लगेच इन्स्टंट त्यांना सिलेंडर देऊन टाकतो, बुकिंग असलं तर असं। परंतु काही ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे व ऑनलाईनमध्ये प्रॉब्लेम येत आहे। नाही, 2 दिवसापूर्वी होता प्रॉब्लेम, आता काही प्रॉब्लेम नाही। आता बुकिंगही होतं आहे, सगळं व्यवस्थित होतं। KYCला फक्त थोडा एखाद वेळ लागतो, पण KYC सुद्धा होतं आहे। आपल्या भुसावळमध्ये गॅस तुटवडा नाही आहे? काहीच नाही, प्रत्येकाकडे स्टॉक आहे। फक्त पब्लिक पॅनिक होते आणि प्रत्येकाला वाटतं की मलाच मिळाला पाहिजे, बाकी एवढाच विषय, बाकी काही टंचाई हा विषय नाही। 400 सिलेंडर गोडाऊनला पडलेले आणि 700 बुकिंग आहे। 400 जरी क्लिअर झालं तर पुढची गाडीत क्लिअर होणारच आहे, काही एवढा विषयच नाही आहे। पण लोकांना जरा पॅनिक झाल्यामुळे थोडंसं अडचण येते बाकी। आणि अफवा होते ना, अफवा होते। आता जसं इथेच मी ग्रामीण भागाला वाटप करतोय, लोकांना असं वाटतं की आपल्याला इथेच भेटणार नाही, भरपूर सिलेंडर आहे, गोडाऊनला स्टॉक पडलेला आहे, काही अडचण नाही। इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, भुसावळ।